नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज रविवार आणि आज विश्वजित आणि चैत्राली ह्यांचा MTSचा पेपर आहे आणि आता त्यांना मी घेऊन चाललो आहे स्कूलमध्ये. त्यांच्या सोडणार आणि त्याच्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग करून घ्यायची, व्हील अलाइनमेंट वगैरे. त्याच्यामुळं आज गाडी घेतलेली आहे मोठी आणि आता मी चाललो आहे तुळजापूरला यांना स्कूलमध्ये घेऊन. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. गाडी त्यांची घेऊन आलो मी. आता मुलांना सोडून मी आलो इथं वॉशिंग सेंटरला आणि इथं व्हील अलाइनमेंट गाडीची करून मग गाडी पण धुवून घ्यायची आहे. तोपर्यंत त्यांचा पेपर पण होत आहे आणि मग माझी इथलं पण काम होत आहे. या उद्देशाने मी इथं आलेलो आहे. गाडीची व्हील अलाइनमेंट चालू आहे आणि इकडं भगवान सर भेटायला आले. काय करतात? चहा. ते काय आता चहा घेऊ आपण. चला अशा सरांना काय इडलीवर एक पाऊल पुढे एक पाऊल पुढे मराठी असल्यामुळे मराठी पाऊल पडते. परत आलो इथं आणि गाडी यांनी व्हील अलाइनमेंट करून ठेवले इथं, म्हणजे आणून लावले. आता याला धुवून पण घेऊया त्यांच्याकडंच. मग दोले की मस्तपैकी आपलं थोडी घाण पण झालेली आहे. व्हील अलाइनमेंट व्यवस्थित करून आता वॉशिंग करून घेऊयाचे. नंबर आहेत तोपर्यंत थांबून मग आपली गाडी वॉशिंग करून घेऊ. सुटले का काय? होय. कसं गेलं पेपर? चांगलं गेलं. 1 तास पहिलाच माझा पेपर झाला. होय. दादू ह्या गाडीवर जायचं आपल्याला. होय, ह्या गाडीवर जायचं. झाली गाडी, झाली दादू गाडी. चला आता बसा. आता मुलांना सोडून वर जिथं कांदे काढाले तिथं सोडलं त्यांना. गाडी पण कोट्यावर लावली, आपण धुवून आणलेली. आणि आता लाईट आली. ज्वारी आता राहिलेली आपण भिजून घेऊया लगेच. हे शेततळ्याचं पाणी चालू आहे विहिरीमध्ये. आपण विहिरीमध्ये किती आले पाणी बघू, म्हणजे कारण हेच पाणी आपण ज्वारीमध्ये सध्या घेणार आहोत. नंतर पुन्हा अजून दिवस मावळला की विहिरीमध्ये सोडाले. खूप खाली आहे अजून. इकडं चालू झालं. निवांत आता सावकाश पाणी चालू आहे. पसरून सोडलेलं आहे पाणी आणि निवांत मी इथं चिंचेच्या झाडाखाली बसलो आहे. तिथं मसोबा आहे आपला. निवांत वाटतंय आता, थंड एकदम मस्त सावली आहे इथं चिंचेच्या झाडाची. कांद्यापाशी असलेल्या बायांना आता बोरचं पाणी घेऊन चाललोय आणि बोर हौदात पण सोडतोय. म्हणजे
शेळ्यांना पण होते पाणी. कानाला बांधले मी वाकडं तिकडं कसं पण काढते हो. तर हे कांदे आपले काढलेले, हे आज काढलेले आहेत आणि हे 2 दिवस जे काढलेले आहेत त्याच्यावर पात झाकून सावली करत आहोत अशा पद्धतीनं. 3 नंबर आहेत हे. हा 2 नंबरचा आहे, हा 1 नंबर आणि त्यानंतर ते 3 नंबर, असे 3 काढलेले आहेत. तुळजापूरहून येऊन मी शेतामध्ये आलो, कांदे किती झालेत वगैरे बघितलं. तर विश्वजित आणि चैत्राली माझ्याबरोबर आले तिकडे शेतात, माझ्या आधीच येऊन थांबलेत. स्कूलमधून तसेच आलेत, कारण काल जो ससा मी व्हिडिओमध्ये दाखवला होता त्यांना बघायचं म्हणून आता आहे का. 2 दिवस तर होता, पण आता आहे का नाही काय माहीत. आता बघू आता तिथे गेल्यावर. इथंच होता बघ, पण नाही आता गेला. 2 दिवस होता इथंच बसलेला होता. बघ ही जागा दिसली का तिथं, बघ इथं होता. आता गेला ते, जाऊ दे गेला आता. 2 दिवस होता इथं बसलेला, पण आता इथंच असेल कुठेतरी, पण आता दिसून येणार नाही, कारण तेवढ्या ज्वारीमध्ये अडचणीत कुठे दिसणार आपल्याला. ते पिल्लू होतं ते सशाचं. असो, आता नाही, चला गेलं ते. तर आता दिवस पूर्ण मावळलेला आहे आणि हे जे शेततळ्यातलं पाणी आपण सोडलेलं आहे ज्वारीमध्ये, तर हे आता आपण विहिरीमध्ये सोडायचं, कारण आता अंधार पडतोय. आणि मग सकाळी 6ला जी लाईट येणार आहे ती विहिरीतून पण आपण लगेच उपसाहायचा करून ज्वारीला पाणी द्यायचं, म्हणजे फास्ट पण येतं. कारण वरची मोटर जी आहे ती 5 HP आहे आणि खालची जी आहे 7.5 HP. त्याच्यामुळं पाणी फास्ट होते, लवकर होते, तोपर्यंत विहिरीमध्ये साठा पण होते. तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.